नमस्कार, मी तेज बाळकृष्णजी कराय, संचालक फिनिक्स करिअर डेव्हलपमेंट अकॅडमी वर्धा. बुलेट चालू घडामोडी या पुस्तकाचे लेखक. आपल्या सर्वांचे स्वागत करतो फिनिक्स अकॅडमी वर्धा या आपल्या यूट्यूब चॅनल आणि फेसबुक पेजच्या लाईव्हवरून. आपण इकॉनॉमिक्सचं शेवटलं चॅप्टर चालू आहे, आयात निर्यात. या आयात निर्यात या चॅप्टरमध्ये सगळ्यात पहिले पाहिलं आपण व्यवहार तोल आणि व्यापार तोल. कशाले व्यवहार तोल म्हणते तर भारत सरकारच्या म्हणजे भारतात जेवढा माल आपण आयात करतो आणि जेवढा निर्यात करतो, मग त्याच्यात वस्तू आले, पैसे आले, सगळंच आलं, त्या सगळ्या व्यवहाराच्या हिशोबाचं रजिस्टर म्हणजे का व्यापार तोल, व्यवहार तोल याले म्हणते बॅलन्स ऑफ पेमेंट. त्याच्यात मग वेगवेगळे खाते पाहिले, चालू खातं, भांडवली खातं. चालू खात्यात दोन प्रकार कोणते, ठीक आहे, कोणतं दृश्य आणि कोणतं खातं. दृश्य म्हणजे वस्तूचं आहे, दृश्य खातं म्हणजे वस्तूचं खातं, ठीक आहे. ते कालपर्यंत पाहिलं. आज आपण नवीन टॉपिक पाहणार आहे, रुपयाची परिवर्तनीयता. आता हे रुपयाची परिवर्तनीयता का होय, दरवर्षी या टॉपिकवर कंबाईनले, प्रिलिम्सले आणि मेन्सले सुद्धा प्रश्न राहते का व्हॉट इज मीन बाय रुपयाची परिवर्तनीयता. याच्या कन्सेप्टवर प्रश्न नाही विचारत, पण रुपयाची परिवर्तनीयता वाचून लय लोकायले समजत नाही. मी तुम्हाला सांगितलं कालच, ठीक आहे, कालच्या लेक्चरमध्ये. आता लक्ष द्या, रुपयाची परिवर्तनीयता म्हणजे का तर भारत 1947 का झाला, स्वातंत्र्य झाला. का झाला, स्वातंत्र्य झाला. आणि स्वातंत्र्य झाल्याच्या नंतर, आता इकडे लक्ष द्या रे, स्वातंत्र्य झाल्याच्या नंतर भारतातला बंदा कच्चा माल हे इंग्रज चोट्टे कापूस इथून न्यायचे, मँचेस्टरला न्यायचे, कापड बनवायचा. तिथं औद्योगिक क्रांती झाली होती इंग्लंडमध्ये, युरोपात. तिथं कापड बनवायचा आणि तो कापड आपल्या मस्तकी मारायचा. इथून कच्चा माल नेणे आणि चांगला कापड आपल्या मस्तकी आणणे. आपले हात, ठीक आहे, हातमाग मातमाग सब खतम करून टाकले साल्यानं. मग भारताला स्वातंत्र्य भेटलं. तर भारताला स्वातंत्र्य भेटल्यावर भारताला भीती होती. भारतानं कोणत्याच परकीय कंपनीले भारतात येऊ दिलं नाही. भारतात कोणत्याही परकीय कंपनीले इन्व्हेस्टमेंट करता येत नव्हती, उद्योगधंदे टाकता येत नव्हते. कारण भारत भिवून होता का ईस्ट इंडिया कंपनी भारतात व्यापार करायला आली आणि साली चोट्टी उरावर बसली. कोण, ईस्ट इंडिया कंपनी. व्यापार करता करता यायनं या देशावर का केलं, राज्य. अशीच एखाद्या देशाला आपण परवानगी द्याव आणि त्यानं आपल्या उरावर बसाव. म्हणून भारताच्या मनात सतत भीती होती. म्हणून मग का करायचं बा, पण जगात काही वस्तू अशा आहे का ज्या आपल्या देशात बनतच नाही. आपल्याला का करा लागन, ह्या वस्तू का करा लागन. आणि जगात काही वस्तू अशा आहे का ज्या फक्त भारतातच बनते आणि जगात त्याची डिमांड आहे, त्या मागते. जसं चहा आहे, इंग्लंडमध्ये चहा पिकत नाही पण ती चहा पिणारे लय आहे. तर मग त्याला चहा कोण पुरवतो, आपण. बंद्या युरोपातल्या लोकायले मसाल्याचे, ठीक आहे, चिकन मटणात, ठीक आहे, रश्यात बुडू बुडू कसं खायचं मसाल्याच्या, तर ते आपण शिकवलं. बंद्या जगाले मसाल्याची चटक आपण लावून दिली. जगात मसाले मोजक्यात 2-3 देशात तयार होते, इंडोनेशिया, मलेशिया, भारत, ठीक आहे, मालदीव आणि मादागास्कर. या जगात मोजक्याच देशात मसाल्याचे पदार्थ पिकते, बाकी जगात कुठंच मसाले होत नाही. मसाल्याची चटक लावली, ह्या चोट्याले मसाले लागते. मसाले यायचे द्यायले कोण, तर यायले मसाले यायले कोण पुरवण, भारत. मग आता अनेक पदार्थ मग ज्या देशात बनत नाही, ठीक आहे, जे पदार्थ ते भारताकडून बोलावते. आणि मग आपल्या देशात जे बनत नाही ते आपण इतर देशाकडून का करतो, आयात करतो. आणि भारतात जो पिकते माल तो आपण का करतो, निर्यात करतो. मग अशा पद्धतीचं स्ट्रक्चर आहे. पण विषय का झाला, हे सगळं करत असताना भारतानं का नाही फॉरेन एक्सचेंजवर कंट्रोल ठेवलं. का ठेवलं, कंट्रोल. काही झालं तर रिझर्व्ह बँक पाशी भारताचा परकीय चलन साठा रिझर्व्ह असते, परकीय चलन साठा. आता परकीय चलन साठा कशाच्या तुलनेत राहील, तर परकीय चलन साठा ह्या बंदा पैसा कायच्यात राहते, डॉलर. कायच्यात राहते, डॉलरमध्ये पुरा पैसा. पण ह्या पैसा येईन कुठून, तर जेव्हा आपण माल निर्यात करू तर लोक आपल्याला पैसे देईन. इंटरनॅशनल मार्केटमध्ये पुरा व्यवहार डॉलरमध्ये होते. जगातले 5 चलन आहे, पण आपण 5ही घेतो, पण आपण बाकीचे चलन फारसे घेत नाही. कारण प्रत्येक देश डॉलर मागते. का मागते, मग आपण डॉलरच घेतो. आम्ही माल विकत आहे, साल्या तू आम्हाला डॉलर दे. मग आता एखाद्याला $1000 माल विकला तर तो आपल्याला का देईन, $1000. मग ते $1000 कुठं जमा होते, परकीय चलन साठ्यात. मग हे रिझर्व्ह बँकपाशी रिझर्व्ह राहते. का राहते, रिझर्व्ह राहते. मग आता आपल्याला जेव्हा माल बोलवायचा आहे, तर आपल्याला माल बोलवायचा आहे तर RBI आपल्याला याच्यातून पैसे देते डॉलर काढून. समजलं का. मग जर
खूप औकातल्यासारखी आयात केली तर हे पैसे का होईल खतम. आणि हे जर पैसे खतम झाले तर मग का कोटोरं घेऊन फिरायचं का. हां मग आपल्याला लागले एखादा पदार्थ आम्हाला पाठवायची तेल पैसे आहेत तेव्हापाशी भिकार चोट्या का पाहिजे तो रुपये लय आहे ते नाही पाहिजे. डॉलर आहे का डॉलर नाही आहे मग का कोटोरं घेऊन फिरायचं डॉलरच नाही आहे मरा सरळ आहे लॉजिक. आपल्या तिजोरीत आयात वस्तू करायच्या आहे तर पैसा पाहिजे पण पैसा रुपयामध्ये नाही पाहिजे कायच्यात पाहिजे डॉलरमध्ये पाहिजे. आणि तो प्राप्त कसा होईल तर आपण जेव्हा जास्तीत जास्त वस्तूची का करू निर्यात का करू साधं लॉजिक आहे. मग आता लक्ष द्या 1947 नंतर 47 नंतर भारतात कोणत्याच परकीय कंपन्याला आपण व्यापार करण्याची परवानगी दिली नाही आणि भारतात कंपनी स्थापन करायची परवानगी दिली नाही. मग भारत सरकार का म्हणे ठीक आहे मी सारे धंदे करतो रस्ते बांधतो लोकांच्या नद्यात पाणी ओढतो लोकांना दवाखाने बांधतो जमलं तर त्याच्या 2 फेनकाडावर 2 इंजेक्शन बी हाणतो सब काम भारत सरकार. स्टील बी मीच बनवतो पॉवर जनरेशन बी मीच करतो त्याच्यानंतर सरकार म्हणे ॲल्युमिनियमचा कारखाना मीच काढतो त्याच्यानंतर खदानी मीच खोदाले घेतो सब काम कोण करतो म्हणे सरकारच. ठीक आहे पुलही मीच बांधतो ठीक आहे नद्याचं रुंदीकरण मीच करतो सगळं सरकार पुरा ठेका मीच घेतो म्हणे सरकार. म्हणून सरकारनं 1947 स्वातंत्र्य झाल्यानंतर रेल्वेचे कारखाने ठीक आहे हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड हिंदुस्तान अँटीबायोटिक्स लिमिटेड औषधाचे कारखाने हिंदुस्तान अँटीबायोटिक्स लिमिटेड त्याच्यानंतर हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड सर्व क्षेत्रात सरकारनं हात टाकला. स्टील ऑथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड त्याच्या अंतर्गत भारत सरकारनं इस्को का काढले इंडियन आयर्न अँड स्टील कंपन्या काढल्या. भारत सरकारचे मोठाले लोहपोलाद उद्योग कॉपर उद्योग ठीक आहे कारमध्ये घुसला भारत. सगळे धंदे कोण करतो म्हणे सरकार. मग सरकार घुसलं आणि भारतात फक्त भारतातले जे मोजके बोटार मोजण्यात एवढे व्यापारी होते त्याला भारतात उद्योगधंदे करायची परवानगी दिली. बाकी कोणत्याच अथ्थू ठीक आहे अथ्थू नथ्थू खैऱ्याले ठीक आहे का दिली नाही भारतात व्यापार करायची परवानगी दिली नाही. मी का म्हणलं समजलं का. मग 91 पर्यंत असाच होता. मग आता एखाद्यानं आता समजा टाटा आहे ठीक आहे मग टाटा आहे रिलायन्स आहे यायनं बिझनेस टाकले यायले होती परवानगी यायले म्हणे भारतात कुठेही कोणताही कारखाना टाका पण फॉरेनच्या माणसाले नाही. ठीक आहे मग आता लक्ष द्या आता समजा टाटानं आपल्या कंपनीत एखादी आधुनिक जर्मनीची मशीन आणली ठीक आहे. आता टाटानं पहिला जलविद्युत प्रकल्प चालू केला भारतातला पहिला जलविद्युत प्रकल्प चालू करणारा माणूस टाटा ठीक आहे पण महाराष्ट्रातच केला खापोलीले. मग आता ठीक आहे पहिला जलविद्युत प्रकल्प चालू केला तर त्याच्यासाठी पाईप जे आहे माणूस जाईन एवढाले मोठाले पाईप आणले. पाईप कुठून जर्मनीहून ते नेले कसे जंगलात हेच कमाल आहे. सह्याद्रीच्या त्यावेळेस रस्ते नाही काही नाही जहाजानं पाईप आणले त्यावेळेस ठीक आहे. केव्हा आणले भाऊ भारत स्वातंत्र्य झाल्यावर 5 वर्षानं जलविद्युत प्रकल्प उभा केला टाटानं. काही मजाची गोष्ट आहे का. त्याले जे जनरेटर होतं ते बी जर्मनीहून आणलं. मग आता समजा त्या जनरेटरचं एखादं बेरिंग गेलं काही गेलो हे मशीन आहे याचं जर बेरिंग गेलं तर याचं बेरिंग गेल्याच्या नंतर प्रॉब्लेम का आता का हे बेरिंग आणायचं कुठं भारतात तर बनत नाही. तर कोणत्याही मशीनचा कोणताही पार्ट गेला किंवा मशीनच बोलवायची आहे तर मशीन बोलवायची आहे मग जर्मनीले फोन केला ते म्हणे मशीन तयार आहे तुम्हाला पाहिजे का ऑर्डर बुक करा. पहिले ऑर्डर बुक करा ते म्हणते ॲडव्हान्स पाहिजे ठीक आहे पैसे पाहिजे तर हे मशीन बोलवायचे आहे तर आपल्या मतानं टाटाले बोलावता येत नव्हते. प्रॉब्लेम ह्या होता. मग हे पहिले पाहा लागे तिजोरीत पैसे किती आहे. पहिले का पाहा लागे पहिले का पाहा लागे तिजोरीत पैसे किती आहे. मग तिजोरीत पैसे जर असन तरच बोलावत आहे. मग भारत सरकारला विचारा लागे का मले ठीक आहे मले फॉरेनवरून ठीक आहे फॉरेनवरून ठीक आहे मले फॉरेनवरून $5,000 मशीन बोलवायची आहे तिजोरीत पैसे आहे का. तर भारत सरकारनं सध्याच नाही आहे थांबा लागते 1.5 महिना. समजा एखादं बेरिंग गेलं ठीक आहे आणि ते बेरिंग महागाच आहे भारतात बनतच नाही बोलवा तिथूनच लागल. कारखाना काय बंद पडला आहे ठीक आहे कामगार तिथंच थांबून आहे कुठं कंपनीत. अरे काहीच नाही ना त्या बेरिंगच्यानं कारखाना ठप्प पडला आहे. अर्जंटमध्ये बोलवा लागते. सरकार म्हणते तिजोरीत पैसे नाही 8 दिवसांनी पैसे भेटन तेव्हा तू बोलावतो ठीक आहे.
तर काही बी बोलवायचं आहे तर कोणाला विचारायला गे? भारत सरकारले. भारत सरकार आरबीआयला विचारे का तिजोरीत पैसे आहे का? कशाच्या तुलनेत? डॉलर. त्याला का द्यायला गे? डॉलर. तिजोरीत असंत बोलवता येईल. म्हणजे सरकारचं कंट्रोल होतं. सरकारले विचारल्याशिवाय कोणतीही फॉरेन मधून वस्तू बोलावता येत नव्हती. कंट्रोल होतो का वस्तू बोलवायच्या आणि का नाही हे मला विचार चादल्या. कोणालेच बोलावता येत नव्हतं. तर याच्यासाठी भारत सरकारने 1973 कायदा केला होता. दॅट इज कॉल्ड फेरा, फॉरेन एक्सचेंज रेग्युलेशन ऍक्ट 1973. मी का म्हणलं समजलं का? मी का म्हणलं समजलं का? म्हणजे सरकारचा कंट्रोल आहे बाहेर देशातून किती वस्तू बोलवायच्या आणि किती नाही. काऊन? तर ज्या इमर्जन्सी अर्जंट आहे त्याच बोलावे. काऊन? तर तिजोरीत पैसे का होते? कमी राहत होते. आता आपण माल निर्यात कमी करू म्हणून तर तिजोरीत पैसे काय कमी आणि आयात बमाड करू. आणि ते मग पाहा लागे हिशोब का आपला निर्यात जास्त झाली पाहिजे आणि आयात कमी झाली पाहिजे, तेव्हा तिजोरीत पैसे का राहील? शिल्लक राहील. आम्ही मी का म्हणून राहिलो लक्षात आलं का? त्याच्यासाठी 3 दिवस पहिले पार्श्वभूमी घेतली. ठीक आहे. चालू खातं, ठीक आहे, त्याच्यानंतर दृश्य खातं, अदृश्य खातं, भांडवली खातं. हे समजलं का? हा, सरकारचं कंट्रोल होतं. कारण बाहेर देशातूनही बोलवण्यासाठी चलन लागे डॉलर आणि ते चलन जर नसन तर मग बोलावता येत नव्हती. म्हणून सरकार आणि सरकार का म्हणे तिजोरीत पैसे कमी राहते आपल्या, म्हणून तुम्ही ह्या बेरिंगले पर्याय शोधा ना. याले म्हणते आयात पर्यायीकरण. का म्हणते? आयात पर्यायीकरण. मग आयात पर्यायीकरण धोरण आखलं भारत सरकारनं का आयातीले पर्याय शोधा. का शोधा? पर्याय. मग मी तुम्हाला सांगितलंच काल पर्याय कसा शोधता येईल? आयात पर्यायीकरण. मग आता ते म्हणते का जर तुम्हाला, ठीक आहे, जर तुम्हाला शर्ट पॅन्ट म्हणून वापरायचं असेल किंवा शर्ट हे पॅन्ट म्हणून वापरायचं असेल तर वापरून पहा कसं जमन. मी तुम्हाला कालच सांगितलं जर शर्ट इथं बांधतो म्हणलं तर अर्ध नागोय काहीतरी दिसन. ठीक आहे. अबे शक्य आहे का? पर्याय शोधा म्हणते. पॅन्टाले शर्ट कसा पर्याय राहील? पॅन्टाच्या जागी पॅन्ट शिवा लागल. अरे दुसरा पर्याय होईन का? हे म्हणते तुम्हाला पोळ्या करायच्या आहे आणि तुमच्यापाशी गहू नाही आहे तर पर्याय बेसन दोन आणा चणाच्या द्यायचं त्याच्या पोळ्या टाका. अबे ती पराठी होईन, पोळ्या होईन का? नाही. पर्याय कुठं पाहिजे, का पाहिजे? कोणतीही गोष्टीला आपण पर्याय देऊ शकत नाही. कारण प्रॉब्लेम ह्या होता का आपल्या देशात प्रत्येक वस्तूले पर्याय नाही देऊ शकलो आपण. त्याच्यामुळे भारत 91 पर्यंत मागं राहिला. मागं राहिला. ठीक आहे. आणि मागं राहिल्यावर R&D वर आपण पैसे का केले? फार कमी खर्च केले. कशावर? R&D वर. कशावर? मग R&D वर पैसे कमी खर्च केल्यामुळे आपण खूप जास्त, आणि आजही भारत खूप पैसे R&D वर खर्च करते का? देशाच्या GDPच्या फक्त त्या दिवशी लोकसत्ता लेख आला होता R&D वर. वाचला का तुम्ही? रिसर्च अँड डेव्हलपमेंटवर भारताचं किती बजेट आहे? बजेटच्या दुसऱ्याच दिवशी आला होता. ठीक आहे. 13% अमेरिका खर्च करते. किती टक्के? 13. चायना 11.5. ठीक आहे. 10 असाच रेट आहे. ते 10, 11, 11.5 असा चायनाचा रेट आहे. ठीक आहे. कायच्यावर? R&D वर, रिसर्च अँड डेव्हलपमेंटवर. मग आपला नगण्य आहे ना भाऊ. आपण किस गली में खसखस कुठंच नाही राहू आपण. मग आपण खर्च नाही केले आणि आपण आयातीले पर्याय शोधा म्हणलं. कसं शोधता येईल? आपण पर्याय शोधू शकलो नाही आणि म्हणून आपण डेव्हलपमेंटच्या बाबतीत प्रचंड मागं राहिलो. जगात औद्योगिक क्रांती आली, नवीन मशीन आल्या, आपण त्याच्यात कुठंच नव्हतो. समजलं का? मग आपण का केलं? तर गरजेच्या वस्तू होत्या. एखादी कंपनी प्लॅन टाकायची आहे, त्या मशिनरी भारतात बनत नाही. कुठून बोलवायची आहे? फॉरेनहून. तर कोणाची परवानगी घ्यायला लागे? सरकारची. का आम्हाला हे वस्तू बोलवायची आहे भाऊ, प्लीज पाया पडून काही लागलं तर टेबला खालतून देतो, पण मला ते डॉलरमध्ये दे थोडेसे पैसे, मग त्याला मी ऑर्डर देतो. तिजोरीत पैसे असत तेव्हा भारत सरकार का दे? परवानगी दे. कोणाला विचारायला लागे? सरकारले. वारंवार कंट्रोल होतं. कशावर कंट्रोल होतं? अबे कशावर कंट्रोल होतं? साध्या भाषेत आयातीवर कंट्रोल झालंय. डॉलरचे पैसे नाही दे म्हणजे काय? आयातीवर कंट्रोल. आयात किती करायची हे सरकार डिसाईड करेल.
कोणती वस्तू आयातीतून बोलवायची हे सरकार डिसाईड करे. कारण कोणाला पैसे द्यायचे, कोणती वस्तू अर्जंट आहे हे सरकार डिसाईड करे. कोण डिसाईड करे? सरकार. कोण डिसाईड करे? सरकार. तर कोणती वस्तू फॉरेनहून बोलवायची हे कोण डिसाईड करे? सरकार डिसाईड करे. त्याच्यामुळे जे आपण डेव्हलपमेंट करायला पाहिजे होती हे डेव्हलपमेंट आपल्या देशात मागच्या 40-45 वर्षात झाली नाही, 91 पर्यंत झाली नाही. आणि याच्यात आपण 3 वेळा ढोबरी लागलो. 1949, 1966 आणि 1991. 91ले बी आपण ठीक आहे लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन आणि ग्लोबलायझेशन लागू केलं नसतं. आता बरेचसे लोक याला विरोध करते. तर साहजिक आहे विरोध, कारण याच्यातून भांडवलशाही व्यवस्था निर्माण राहते. पैसेवाले होते, पण या व्यवस्थेत काही गोष्टी चांगल्या आहे, पण एका लिमिटपर्यंत खाऊजा धोरण चांगला आहे, एका लिमिटच्या बाहेर खाऊजा धोरण वाईट आहे. म्हणजे कोणतीही गोष्ट अति चुकीचीच आहे. ते ज्ञान असो, पैसा असो, प्रसिद्धी असो, काही बी असो, अति तिथं काय आहे? माती. कोणती गोष्ट असो ठीक आहे. मग या प्रत्येक देशाकडे मग पैसा झाला तर त्याचे अहमपणा येते. काय ते अहमपणा माणसात येते, देशात बी येते. जसं आता चायनापाशी पैसा प्रचंड वाढला तर प्रचंड मगरुडसारखं वागते. पैसा आहे ना, पैसा सब जगात पैसा बोलते. ज्याच्यापाशी पैसा वाढला तो जगाला जास्तीच्या गोष्टी सांगते. आता चायना जगात जास्तीच्या गोष्टी काहून सांगते? चायनापाशी एवढा पैसा वाढला आहे का चायनाने एक प्रोजेक्ट आणला सिल्क रूट नावाचा. एक जुना प्रवासी मार्ग होता, त्याला डेव्हलप करून राहिला चायना. आणि चायनातून इराक, इराण, लिबिया, सिरियामधून 8 लेनचा रस्ता टाकणार आहे. तो रस्ता ठीक आहे वरतं बी टाकणार आहे. रशियातून जाणार आहे युरोपात, बंदे युरोपातले देश इटली, फ्रान्स, जर्मनी ठीक आहे, पोलंड, ग्रीस सगळे कव्हर करणार आहे. मग लागणार आहे अटलांटिक महासागर. अटलांटिक महासागरातून अमेरिकेत बोगद्यातून समुद्रातून ट्रेन टाकणार आहे. ठीक आहे, असा प्लॅन आहे. समजलं का? तर आपली काही सोय नाही आहे, आपण असा विचार बी करू शकत नाही सध्या. ठीक आहे, आपण फक्त विचार करू शकतो, इम्प्लिमेंट नाही करू शकत. विचार बी केला तर मग आपण पैसेच नाही ते तेवढा दूरचा विचारच करत नाही. समजलं का? नंतरच्या गोष्टी आहे का कुठं आपण अटलांटिक महासागरातून पाईप टाकून ठीक आहे त्याच्यातून ट्रेन टाकू, हे सध्या तरी आपल्या बस की बात नाही आहे. तर मग आपण विचारलं आपण $3.5 ट्रिलियन इकॉनॉमी, आमचा दाढीवाला बापू म्हणते $60 ट्रिलियन. अबे साल्या अर्ध्यावरच आहे. तू न पहिले 5 सांगितलं, लोकांना चिवत्या बनवलं. ठीक आहे का? 2022 पर्यंत $5 ट्रिलियन, 22 बी गेलं, 24 आलं, 5चा विषयच नाही आहे. सध्या 3.5 मध्येच आपण का करत आहे? खेळत आहे. चायना ठीक आहे $17 ट्रिलियन वर गेला आहे. ते 15, 16, 17, $29 ट्रिलियन अमेरिका आहे. आपण कुठंच नाही, लय पुढं आहे ते, लय ठीक आहे लय पुढं आहे. आपल्याला तेवढ्या पुढं जासाठी जेवढाही यूथ आहे याले कामी लावा लागेल. याले जोपर्यंत याच्या हाताले चांगलं काम आणि याच्या स्किल डेव्हलप करून काम द्या लागेल. का द्या लागेल? स्किल डेव्हलप. याच्या हाताला काम दिलं भारत असाच मोठा होते. भारताला काही नाही, यूथले काम द्या, भारत मोठा झाला. भारताला काही मोठं करायला खूप काही जास्त लागत नाही, साधा आहे. लोकांच्या हातात पैसा होता, लोक रपारप मार्केट इकॉनॉमी बुशअप होत जाते. साधं लॉजिक आहे लोकांच्या हातात. मग लोक कोण आहे? तर तुम्ही आहे बेरोजगार. तुम्हाला कामं देणंच गरजेचं आहे. सरकारचं धोरण आहे. चायनानं तेच केलं. चायनानं एवढे कामं दिले लोकांना, एवढे कामं दिले आणि तयार झालेला माल का केला? एक्सपोर्ट का केला? आणि गरज शोधली चायनाचे लोक भारतात येते फिराले. ठीक आहे, चायनाचं सरकार पाठवते. कायची गरज आहे? गणपती, यास सिरीज ठीक आहे. मग त्याच्यानंतर महालक्ष्मी सिरीज ठीक आहे, भकाभक जे पाहिजे ना. फवाऱ्याचा पंप हे तर असेच आहे रे. ठीक आहे, हातानंच मारते, हे तर मरून जायचे. बॅटरीवरचा आणला, चार्जिंग कर, दिवसभर चालव. ठीक आहे,
मग रपारप त्यानं आपल्याला जे प्रोडक्ट पाहिजे भलाही लागन तर ठीक आहे, फेकणं तिकडं ढोबर 2 वर्ष वापरून फवाऱ्याचं चालते त्याले, पण ते आलं ठीक आहे. त्याच्यानंतर मग पहिले तुरीचे शेंडे कापायचे इयानं कापी ह्या, त्याले मशीन लावली, त्याले कटर लावलं आणि ते कटरनं कापत्यात ढर ढर त्याच फवाऱ्याच्या पंपाले ठीक आहे. मग हे सगळं चायनानं डेव्हलप केलं आणि चायनानं एवढ्या लोकायले स्किल चायनातले लोक हुशार गिशार काही नाही, 10वा वर्ग 8वा वर्ग असेच पास आहे, तो स्किल शिकवलं. का शिकवलं? स्किल. मला सांगा कम्प्युटरवर एखादा प्रोग्राम शिकायचा आहे तर त्याले ठीक आहे इंजिनिअरिंग BSc इंजिनिअरिंग कम्प्युटर सायन्स गरजेचंच आहे का? नाही. एखाद्याला समजा आपल्याला एक्सेल शिकवायचा आहे, एक्सेलवर कसा हिशोब ठेवायचा, एखाद्या अनपढ गवाराला नाही शिकू शकत का? हे बटन दाबलं ते येते बाबूरे, हे बटन दाबलं ते येते. अबे स्किलच शिकवायचं आहे ना. शेतीत काम करायसाठी BSc ॲग्रिकल्चर पाहिजे का? नाही ना. तसंच कोणतंही स्किल आहे. अबे BSc ॲग्रीवाल्या पोटेले वखर नाही जुततायत, डवरा नाही जुततायत, हाकलाची तर दूरच राहिली गोष्ट ठीक आहे. वखर हानाची वेगळीच गोष्ट राहिली, त्याला जुतता नाही येत, इथून सोय आहे. म्हणून शिकलेल्या माणसाले जो स्किल करते त्याचं स्किल येईन हे सांगता येत नाही. तुम्ही पाहिलं असेल गायकी, बंद घोंगडं खांद्यावरचं बंद एकटाच येईन ते, त्याच्यानंतर बैलाच्या यसना ठीक आहे, ते मोराचे पिसं आणते जमा करते आणि त्याचे बाशिंग बनवते पोळ्याचे बैलाचे ठीक आहे. हे स्किल येते का शिकणाऱ्याला तरी? हे स्किल आहे काय? मग हे स्किल त्यानं शिकवलं ठीक आहे. मग लॅपटॉप कसा दुरुस्त करायचा, चार्जर कसं बनवायचं, मोबाईल कसा बनवायचा, त्याची कोणती चिप कुठला शिकवलं. त्याच्यात काही त्याला काही डिग्र्या फिग्र्या नाही दिल्या, त्यानं स्किल शिकवलं आणि स्किल शिकून लोकांना कामं दिले आणि माल भकाभक जगाला डिमांड होती. बस जगाची डिमांड पाहिली फ्युचर, बस रपारप पेलवणं चालू केलं. भारत इथं मागं राहिला, आपण स्किल नाही शिकवलं, आपण बसलो ठीक आहे. ट्रॅडिशनल एज्युकेशन BA BCom BSc ठीक आहे, BA बेकार मग आहे का नाही. मग आता लक्ष द्या रे, आता इथं लक्ष द्या. इथं झालं का? तर ह्या पर्याय होता, पर्याय आयातीले पर्याय शोधा, दुसरं काही शोधू नका. मग हे लक्षात आलं का चायनानं लक्ष द्या, चायनानं 1978 आपल्या देशात का लागू केलं? खाऊजा. आणि आपण लागू केलं 1991. आपल्या 12 वर्ष अगोदर लागू केलं, ते कुठच्या कुठं चालले गेले, आपण राहिलो हेलपाट्या खात मागं. मग आपण 91 लागू केलं, ते आपल्यावर परिस्थिती आली म्हणून. आणि जेव्हा मग 91 लागू केलं, कोणती वस्तू बोलवताना सरकारला विचारायला लागे आणि त्याच्यामुळे आपला बराचसा विकास झाला नाही. एखाद्या उद्योगपत्याला जर कंपनी टाकायची आहे तर ते मशीन ठीक आहे, आणि मग कंपनी उभी करायला त्याला 7-8 वर्ष लागून जाईल. सरकारला एक एक गोष्ट फारून बाहेरून बोलायची आहे तर परवानगी घ्यायला लागेल, कारण हा कायदा होता फॉरेन एक्सचेंज रेग्युलेशन ॲक्ट. रेग्युलेशन होतं सरकारचं, कंट्रोल होतं का आयात निर्यात करताना मला विचार, कारण तिजोरीतले पैसे मला मोजून द्यायला लागते, ते संपले नाही पाहिजे, ते पेट्रोल डिझेल आयात करायसाठी बी शिल्लक राहिले पाहिजे, हे जपून पाहिजे सरकार. सरकारनं खुलं नाही केलं का ज्याला जे वाटते ते बोलवा, बोलवत नाही, मला विचारा साल्या. आणि मग 91ले भारत सरकारनं 1991ले भारत सरकारनं का लागू केलं? नवीन आर्थिक धोरण. का लागू केलं? का लागू केलं? 1991ले न्यू एज्युकेशन पॉलिसी लागू केली. का लागू केली? ठीक आहे, न्यू एज्युकेशन सायाले माय मी बयाड आहे का बे? ठीक आहे, न्यू इकॉनॉमिकल पॉलिसी लागू केली. यालेच म्हणते नवीन आर्थिक धोरण, यालेच म्हणते खाऊजा धोरण. खाजगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरण, यालेच म्हणते लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन आणि ग्लोबलायझेशन. आता हे धोरण लागू केल्यामुळे ठीक आहे, लागू काऊन केलं तर 1991ले भारताच्या तिजोरीत एवढेच पैसे परकीय चलनसाठा शिल्लक होता का फक्त 8 दिवसाचं पेट्रोल डिझेल बोलावता येईन, बाकी ढोबर लागलं तर पुरं. तिजोरी ढोबर लागली का कोणाला कोणाबाद जा लागते? मग IMF इंटरनॅशनल मॉनिटरी तिजोरी ढोबरी लागली आणि आपण गेलो IMF कडं. हे चादल्ली बदमाश संघटना आहे. कोणती? हे IMF. तर हे IMF म्हणते का माहित आहे का? हे IMF म्हणते का आता याच्या अगोदर आपण 3 वेळा ढोबरीला लागलो. 1949,
1966 आणि 1991 3 वेळा तिजोरी ढोबरी लागली आपली. ठीक आहे. आता लक्ष द्या, तिजोरी ढोबरी लागल्यावर आपल्यापाशी एक राज्यघटनेत कलम आहे, कलम 360, आर्थिक आणीबाणी लागू करा, लोकांच्या खिशातले पैसे वखरा. पण लोकांच्या खिशात बी असले पाहिजे, तेव्हा परिस्थितीच नव्हती लोकांच्या खिशातून वखराची. ठीक आहे. आता आहे तरी आता 3 वेळा ढोबरी लागलो आपण. पहिल्यांदा गेलो, आता त्याच्यात ही चोट्टी IMF हे जे संघटना तयार झाली, ही तयार झाली 1945ला. ठीक आहे. 1945ला तयार झाली. हिचं नावच आहे इंटरनॅशनल मॉनिटरी फंड. हिचं काम आहे का कोणतंही सरकार ढोबरीला लागलं, भिकारीला लागलं का हे त्याले फंड देते. सरकार ढोबरीला लागलं तर कर्ज देते. कोण? सरकार ढोबरीला लागलं तर हे कर्ज देते. मग आता इले म्हणते तू LIC सारख्या दरवर्षी किस्त आणून टाकत जा आमच्यापाशी, त्या देशातल्या GDPच्या वाटा एक आमच्या हिश्शाचा आणून टाकत जा. मग जसं तुम्ही LIC काढता तसं देशाची LIC हिच्यापाशी आहे. जीवन विमा कोणाचा? भारताचा. कोणाचा? भारताचा. कोणाकडं? इंटरनॅशनल मॉनिटरी फंड. पण बदमाश संघटना आहे झाली. याच्यात 17% शेअर होल्डिंग अमेरिकेचं आहे. कोणाचं आहे? अमेरिका आहे. शहाणपण कोणाचं चालन? अमेरिकेचं. कोणाचं चालन? हां. 1944 न्यू ब्रेटनवूड हॅम्पशायर इथे कॉन्फरन्स झाली होती. पहिलं महायुद्ध खतम होत आलं होतं. न्यू ब्रेटनवूड हॅम्पशायर या परिषद न्यू ब्रेटनवूड हॅम्पशायर मध्ये ठरलं का आपण जगाच्या विकासासाठी 3 संघटना तयार करू. एक IBRD इंटरनॅशनल बँक ऑफ रिकन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपमेंट, दुसरी संस्था IMF आणि तिसरी संस्था इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन. ठीक आहे. पण याच्यावर एवढं भांडण झालं याच्यावर का हे अस्तित्वातच आली नाही. बम भांडण. रशिया लय भांडली, ओटे खोसू भांडली अमेरिकेसोबत. ठीक आहे. इंटरनॅशनल मॉनिटरी फंड 1945ला अस्तित्वात आली, हे 45ला अस्तित्वात आली. 44ला याच्यावर चर्चा झाली न्यू ब्रेटनवूड हॅम्पशायर इथच्या कॉन्फरन्समध्ये. हिचं मुख्यालय आहे IBRDचं मुख्यालय आहे. ठीक आहे. कुठं आहे? वॉशिंग्टन DC. ठीक आहे. लक्ष द्या बे, वॉशिंग्टन DC. DC फॉर डेप्टी कलेक्टर. ठीक आहे. बे वॉशिंग्टन DC दोघांचंही मुख्यालय एकाच ठिकाणी आहे, डिस्ट्रिक्ट ऑफ कोलंबिया. आता लक्ष द्या बे, IBRD ही संस्था कशासाठी स्थापन झाली? ही संस्था स्थापन झाली का एखाद्या देशाले डेव्हलपमेंटले पैसा लागला. बंदा युरोप बेचिराग झाला होता दुसऱ्या महायुद्धात. मग तुम्हाला आता डेव्हलपमेंटले पैसे लागते, हिच्यापाशी या. नावच आहे इंटरनॅशनल बँक ऑफ रिकन्स्ट्रक्शन. रिकन्स्ट्रक्ट करा देश, पहिले बर्बाद करा साले हो, मग रिकन्स्ट्रक्ट करा. ठीक आहे. रिकन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपमेंट. तर याच्यात 17% शेअर होल्डिंग अमेरिकेनं आपल्यापाशी ठेवली. कायच्यासाठी? का माई मक्तेदारी चालली पाहिजे, मुख्यालय आपल्यापाशी ठेवून घेतले. आणि असं अशी टर्म अँड कंडिशन अशी खुटी ठोकली इथं का, अशी खुटी ठोकली IBRD मध्ये, अशी खुटी ठोकली का याचा अध्यक्ष अमेरिकेचाच राहील. कुठचा राहील? दुसऱ्या देशाच्या. ठीक आहे. दुसऱ्या देशाच्या माणसाले ठीक आहे IBRDचं अध्यक्षपद भूषवता येत नाही, त्याले अमेरिकेचं नागरिकत्व पाहिजे. समजलं का? इतकी बदमाश आहे. कोण? दुसरी संस्था आहे. ठीक आहे. कोणती? IMF. आता हिचा पदसिद्ध अध्यक्ष हा युरोपियन माणूस राहील. कोण राहील? युरोपियन. युरोपातलाच राहते. दुसरा कोणता? भारतीय माणसाले IMFचं अध्यक्ष होता येत नाही. पण कायच्या चुलीतल्या संघटना ह्या जागतिक संघटना म्हणते. भिकार चोट साले जागतिक संघटना. तर कोणत्याही देशाच्या माणसाले अध्यक्ष होता आलं पाहिजे. अरे जागतिक संघटना आहे ना, मग जागतिक संघटना आहे तर कोणत्याही देशाच्या माणसाले अध्यक्ष होता आलं पाहिजे, असं नाही आहे. ठीक आहे. मग IMF कायच्यासाठी? देशाच्या डेव्हलपमेंटला पैसा लागला तर हिच्यापाशी जा. कोणापाशी? IBRD. आणि देश भिकारी लागला IMF पाशी. देशाच्या डेव्हलपमेंटला पैसा लागला IBRD पाशी जा. मग आता भारतात गावागावाईत ठीक आहे लोकायले स्वच्छ पिण्याचं पाणी द्यायचं होतं. जीवन ठीक आहे प्राधिकरणाची संकल्पना आपण त्याच्यासमोर प्रस्ताव ठेवला का आम्हाला गावागावात पाण्याच्या टाका बांधायच्या आहे, याच्यासाठी फंड द्या. तर त्यानं कमी व्याजदरात पैसे दिले. ठीक आहे. पैसे बमाड पैसे देते. अमेरिकेचाच पैसा आहे. कोणाचा पैसा आहे? अमेरिकेचाच पैसा आहे. ठीक आहे. मग आता लक्ष द्या. मग आता तिथं
मग इथं जो आहे सरकार ढोबरीला लागलं हिच्यापाशी जा. कोणापाशी? मग आपण 3 वेळा ढोबरीला लागलो. 49, 66 आणि त्याच्यानंतर 91. ठीक आहे. केव्हा? 91, 1991. आता 49ला लागलं. जस्ट अंड्यातून बाहेर येऊन 2 वर्ष झाली होते. आणि ह्या दोन्ही संस्थेचा आपण संस्थापक. तुम्हाला विचारलं भारत कोणाचा संस्था? सर्व संघटनेचा संस्थापक सदस्य आहे भारत. सर 45ले स्वातंत्र्य बी नव्हतं झालं जी आपण. इंग्रज हुशार होते. इंग्रज आहे ना, एक आपला कॅन्डिडेट पाठवला होता तिथं भारताचा प्रतिनिधी म्हणून. इंग्रज त्याच्या बाबतीत कागदपत्राच्या बाबतीत इंग्रज लय हुशार. इंग्रज आहे पाशी 1 पुलाचे दस्तावेज अजून बी आहे तिथं नेऊन ठेवले आहे त्यानं. इथं नाही ठेवले. इथं माहीत होतं याच्या हाती लागलं ते पेटून देते का देते. एखादा बांधलेला पूल जर त्याचा कार्यकाल संपला असेल तर लेटर येते भारत सरकारला, या पुलाचा कार्यकाल संपला आहे तो पाडून टाका, त्याच्यावरून वाहतूक बंद करा. तरी आमचा बापू 40 वर्ष पुन्हा चालवते. तो मग उरावर पडते. रत्नागिरीत पडला होता ना आता जुना पूल मागं 2 वर्षाच्या अगोदर. म्हणजे त्याचं लेटर येते, त्या लेटरवर लिहून राहते स्पष्ट का बंद करा आणि दुसरा बांधा. चल तो. मग आता लक्ष द्या रे. आता लक्ष द्या. पहिल्यांदा ढोबरीला लागलं. IMF पाशी आपण कटोरं घेऊन गेलो. अजी मॅडम अजी सध्या परिस्थिती बरोबर नाही जी, भिकारीला लागलो द्याजी. मग त्यानं आपल्याला कटोऱ्यात पैसे टाकले. ठीक आहे बरोबर पाच जा. छटाकभर पैसे आणतात साल्या कटोरं घेऊन येतं. द्या ना जी एवढ्या काय गोष्टी. ठीक आहे. मग पैसे घेतले वापस आलो. मग 66ले पुन्हा 20 वर्ष पैसे भरले. पुन्हा भिकारीला लागलो. पुन्हा कटोरं घेऊन. अजी मॅडम पुन्हा ढोबरीला लागलं जी. बंडी घेऊन आला का साल्या तू आता? मग तर कटोरं आणलं होतं. आता बंडी पैसे तेवढे पाहिजे ना जी. अबे छटाकभर पैसे देत आता बंडी आणली. साल्या उलीचे पैसे देतात वाचायला. तुम्हीच तर म्हणे का भिकारीला लागलं तर मायापाशी ये जा. आलो. जेव्हा भिकारीला लागलो IMF 2 वेळा IMF न पैसे दिले. तिसऱ्यांदा भिकारीला लागलो. ट्रक घेऊन गेलो. डायरेक्ट ट्रक. ते मोठा चाकवाला. डायरेक्ट का घेऊन गेलो? ट्रक. मग ते IMF म्हणे अबे हे का होय म्हणे उलीशे पैसे आणतो डायरेक्ट तू ट्रक घेऊन येतो राजा म्हणे. छटाकभर पैशाची किस्त देतो डायरेक्ट पैसे मागायला येतात. तिसरी वेळ वय म्हण तू ये. यार म्हणे शिट असल्या परवडा आपल्याला. जा तिकडं. मी जात नाही. तूच म्हणे भिकारी लागला काय येजो. मी ट्रक आणला मला पैसे पाहिजे. खड्ड्यात गेलं चुलीत गेलं कामधाम. ते बनवलं काय ढोबर बंद कर. नाही ढोबर तर बंद नाही करतायत. ते बी बरोबर आहे. ट्रक आणला आता करणार का? कंटिन्यू तिसरी वेळ झाली. हे साले इतके बदमाश. त्यानं इलाज दिला. तुले भारताने एक इलाज देतो म्हणे. इलाज का? तू या देशात LPG ते ट्रक साल्यानं खाली दिला आणि त्याच्यात LPG दिलं सिलेंडर. ठीक आहे. लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन आणि ग्लोबलायझेशन. तुया देश म्हणे जर तुले तुया देशातले पैसे वाढवायचे आहे तू वारंवार भिकारी लागून राहिला. एक काम कर. तू तुया देश बाहेर देशातल्या कंपन्यांसाठी खुला कर. हो म्हणजे माझ्या देशात ते ईस्ट इंडिया कंपनी आले ते चोट्टे आले. माझ्या देशात माझ्या छताडावर नाचले 400 वर्ष. अशी जीव देऊ. नाही म्हणे तू पॉलिसी बनव ना तुझ्या देशात यासाठी. जा तू लिबरलायझेशन लिबरल हो. ठीक आहे. हा बैल मेरे को मार. ठीक आहे. लिबरल होय म्हणजे काय? कोण्या देशासाठी तू ठीक आहे तू लिबरल आहे. ठीक आहे. कोणी यान टिकली लावून चालले जा. मग लिबरलायझेशन ग्लोबलायझेशन. तुझ्या देशात बनलेला माल बाहेर जगात नाही तू तुझ्याच देशात ठेव. काही प्रॉब्लेम नाही. आणि प्रायव्हेटायझेशन. तू जे वारंवार स्वतःच म्हणतो का मी सगळे धंदे करतो. मीच अणुविद्युत प्रकल्प टाकतो. मीच हायड्रो पॉवर प्लांट टाकतो. मीच जलविद्युत टाकतो. मीच स्टील बनवतो. मीच रस्ते बांधतो. मीच दवाखाने बांधतो. हे धंदे बंद कर. तू विकासाचं काम आहे विकासाचं कर. हे जे उद्योगधंदे आहे याच्यातून थोडी बाजूले रस्त्याच्या बाजूले तू जा. म्हणजे तू उद्योगधंद्याच्या मागं लागू नको. प्रायव्हेट लोकांना खुले ठेव. दॅट इज कॉल्ड प्रायव्हेटायझेशन. आणि तुझे जे मालकीचे आहेत त्याच्यात बी तू इक आणि तो पैसा डेव्हलपमेंटला वापर. तू काय इथं मरायला येऊन राहिला. हे तुझे धंदे नाही आहे असं सांगितलं कोण. मग आता
तेव्हा राजीव गांधीची हत्या झाली होती 1991ला. त्याच वेळेस हे पैशाचं संकट आलं. ॲट ए टाईम 2-4 संकट उरावर आले. मग आता करायचं का? मग कोणीच मुख्यमंत्री पंतप्रधान बनायला तयार नव्हतं भारताचं, कोणीच नाही. काँग्रेसची सत्ता आली आणि मग नरसिंहरावले बोलावलं आणि नरसिंहरावले बैचा बकरा बनवला. जा तू बन. कोणीच बनायला तयार नव्हतं, परिस्थितीच तशी होती. कोण घेईन अगा उरा. ठीक आहे. मग आता ए भाऊ हे सगळं ठीक आहे, हे सगळं त्यावेळेस अत्यंत वाईट परिस्थितीत भारत होता. ठीक आहे. मग आता अशा वेळेस करायचं का? आता हे पॉलिसी बनवण कोण? हिला सांगितला बनवण कोण? तर रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर होते मनमोहन सिंग. त्याला आणलं आणि डायरेक्ट भारताचा नरसिंहरावनं अर्थमंत्री केलं. काय केलं? अर्थमंत्री केल्यावर तोच एक होता कॅम्ब्रिज युनिव्हर्सिटीचा गोल्ड मेडलिस्ट का जो पॉलिसी बनवू शकत होता. आणि त्या माणसानं मग पॉलिस्या बनवल्या. बँकिंगसाठी वेगळी कमिटी. ठीक आहे. मग ठीक आहे, हे जे आयात पर्यायीकरण आहे हे धोरण बंद करावं लागन आणि परकीय कंपन्याला आमंत्रित करावं लागन. कोणाला कोणती वस्तू लागतली झटकन बोलावता आली पाहिजे, लगेच त्याची 8 दिवसात 12 दिवसात वस्तू भारतात आली पाहिजे. कोणालेच वस्तू बोलवण्यासाठी सरकारला विचारायची गरज पडली पाहिजे नाही. तर खाऊच्या धोरणानंतर कोणाला कोणती वस्तू बोलवायची लागली याच्यावरचे बंधनं काढले भारतानं. आणि आयात पर्यायीकरण धोरण का केलं? बंद केलं. तर मनमोहन सिंगनं याच्यासाठी बी कमिट्या नेमल्या व अलग अलग कमिट्या नेमल्या. आणि हे सगळं पूर्ण पॉलिसी मनमोहन सिंगानं स्वतःच्या कंट्रोलमध्ये ठेवली. हुशार माणूस, प्रचंड हुशार. ठीक आहे. मग आता त्या माणसानं या देशात पॉलिसी बनवली. जिथं खूप रिक्स होती, का म्हणलं, जिथं प्रचंड रिक्स होती ते क्षेत्र अजूनही प्रायव्हेट लोकांना खुले केले नाही. जसं ॲटॉमिक रिसर्च आहे, खूप रिक्स आहे, हाय रिक्स झोन आहे, ते अजूनही खुला केला नाही. इंडियन रेल्वे आत्तापर्यंत खुलं नव्हतं. ह्या बापू आला आणि बापूनं ढोबर ओपन करून दिलं आणि अदानीला इकल्या ट्रेन. ठीक आहे. अबे ह्या ट्रेन इंडियन रेल्वे खुलं नव्हतं केलं, इंडियन रेल्वे सरकारच चालवे. आता ह्या बापू आला आणि बापूनं प्रायव्हेट दिलं करून. आता ट्रेनवर डब्यावर नाव आहे अदानी ट्रेन म्हणून. बापूनं इमानत इकले. ठीक आहे. इमानत इकले ठीक आहे, पण अदानी डायरेक्ट ठीक आहे अदानी ट्रेन म्हणते तो. मग हे एवढं त्यानं केलं नव्हतं. त्यानं जे क्षेत्र ठीक आहे, जे क्षेत्र फुल रिक्स आहे ते आपल्यापाशी ठेवले. कमी रिक्स आहे, एकदम कमी रिक्स आहे, फुल्ली प्रायव्हेटले ओपन केले. का केले? ओपन केले. मग हे खुलं करताना मनमोहन सिंगांनी खूप ठीक आहे खूप पॉलिस्या बारीक बारीक चेक करून राबवल्या. कारण इथं कोणताही माणूस काम नव्हता करत, ज्याला नॉलेज आहे तोच काम करू शकत होता. आणि तसा एकच माणूस होता आपल्यापाशी. तसे काँग्रेसपाशी 3 गोल्ड मेडलिस्ट होते. एक प्रणव मुखर्जी, पी चिदंबरम आणि मनमोहन सिंग. तिन्ही माणसं हुशार. ठीक आहे. अर्थमंत्री होते पी चिदंबरम, गोल्ड मेडलिस्ट आहे बरं, तो बी फॉरेनचा. ठीक आहे. आणि प्रणव मुखर्जी गेले. ठीक आहे. ते राष्ट्रपती होते आणि वित्तमंत्री बी होते. का होते? वित्तमंत्री बी होते. मग आता लक्ष द्या रे. मग हे जे आहे तर याच्यात लक्ष द्या, याच्यात मनमोहन सिंगांनी का केलं? ज्या क्षेत्रात अजिबात धोका नाही, मग रोड बांधायचे आहे. का बांधायचे आहे? रोड, विमानतळ बनवायचे आहे, मोठाले पोर्ट बनवायचे आहे. 100% इथं कामने कोणत्याही उद्योगपत्यानं फॉरेनच्या या आमच्या देशाचं विमानतळ बांधा आणि लोकांच्या तिकिटीवर टोल आकारा, रस्ते बांधा. आता मला सांगा, त्यानं जर एखादा रस्ता बांधला 5,000 करोडचा एक्सप्रेसवे, आता त्यानं जेव्हा रस्ता बांधन तो 5,000 करोडचा, तर 5,000 करोडचा जर रस्ता त्यानं बांधला तर आता रस्ता बांधल्यावर पैसे बंदे इन्व्हेस्ट केले ना भाऊ, तो वकरल्याशिवाय कुठं जाईन? लोकांकडून घेतल्याशिवाय जाईन का? त्याला गॅरंटी सरकार देईन, तो पैसे नाही निघाले तर आम्ही भरून देईन, तू रस्ता बांधला रस्ता, पैसे 100% FDI. मग रोड बांधायचा आहे. ठीक आहे. रोड बांधायचा आहे 100% FDI का दिली मान्यता. विमानतळ बांधायचा आहे, याले म्हणते इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटले 100% मान्यता दिली. का दिली? 100. मग इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटसाठी 100% मान्यता. कोणी या आमच्या देशात बांधा, पैसे वखर, BOT तत्व वापरलं, बिल्ड ऑपरेट ट्रान्सफर. हे युरोपातलं स्ट्रक्चर आहे. ते त्या दिवशी सांगितलं मी तुम्हाला. BOT बिल्ड ऑपरेट, बांधा, वापरा आणि सरकारच्या नावानं पैसे निघाले का करून द्या हस्तांतरित. मग या समृद्धी,
जेवढे टोलचे रस्ते आहे, हे संकल्पना टोलची आणली कोण? नितीन गडकरीनं आणली. कोण आणली? नितीन गडकरी. त्याच्या अगोदर नव्हतं हे भारतात. ठीक आहे. मग 100% FDI का दिली मान्यता? कायच्यासाठी? इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट. मग आता एखाद्याला फॉरेनच्या माणसाला बंद देशच खुला केला, या टिकली लावून जा. पण कोणतंही क्षेत्र नाही केलं. कोणतंही केलं का? आता ह्या धन्या फॉरेनचा माणूस आहे, याले इथं भारतात का टाकायची आहे? बँक का टाकायची आहे? बँक टाकायची आहे. आता बँक टाकायची आहे, ह्या बँक टाकन 100% मान्यता दिल्या, स्वतःचेच पैसे टाकन, लोकांचे पैसे FDI जमा करन, भोग उठून पयन. साला याच्यावर काही भरोसा नाही. गेला म्हणजे या पैसे घेऊन. मग तिथं म्हणते विमा कंपनी आहे, बँक ओपन करायची आहे, तर तिथं 74-26 म्हणजे 26% फॉरेनचा माणूस पैसे टाकन आणि 74% कोणता पकडा लागन? इंडियन. म्हणजे मालकी कोणाची राहील? तुम्हाला समजलं काय? हा, असं केलं. मग जे अजून रिस्क थोडीशी कमी आहे तिथं केलं 51-49, तरी मालकी कोणाची राहील? भारतीय माणसाची. ठीक आहे. मग आता मी तुम्हाला सांगितलं. ठीक आहे. मग मी तुम्हाला सांगितलं का हे जे ब्रँड आहे आता हे, ठीक आहे, भारतापाशी आता सायकल बनवी. ठीक आहे. कोण? तर हिरो फक्त सायकल बनवे. तिले गाड्या गिड्या कुठं बनवता येते बे? ते सायकलचं ढोबर चालवे ते. हिरोची सायकल होतच काय हिरोचं? ठीक आहे. 3 टप्पर लोहा लोखंड एक, ठीक आहे, कारखाना होता. हे गेलं. मग हे जेव्हा झालं, हे गेलं होंडा जपान. अजी मायापाशी ढोबर आहे कंपनीचं, पण मला इंजन येत नाही जी. ठीक आहे. द्यानाजी जमून थोडंसं. ठीक आहे. माया ढोबर वापरा, तुम्ही माणसं आणा, भारतातल्या माणसाला शिकवा आणि आपण मग एक कंपनी बनवू, हिरो होंडा. ठीक आहे. मग अस्तित्वात आली हिरो होंडा. हिरो इंडियाचा आणि होंडा जपानचा आली आणि त्यानं बाईक लॉन्च केल्या. स्प्लेंडर मार्केटले तुफान तेहेल का. ठीक आहे. पॅशन. ठीक आहे. मग पॅशन प्रो. ठीक आहे. मग युनिकॉर्न 101 मॉडेल. आणि मग 20 वर्षाचं ॲग्रीमेंट होतं, 20 वर्षाने यायचं फाटलं म्हणजे लोभ सुटला. कोणाले? हिरोवाल्याले. ठीक आहे. मग मी काय म्हणतो, आता आपले तर 20 वर्ष झाले सासूरवासाचे, तर आता आपण का करू? तो म्हणे का मी माझी वेगळी कंपनी टाकतो. आता आपलं ॲग्रीमेंट खतम. तर हिरो झाला अलग न होंडा झाला अलग. चांगले नावाजलेले ब्रँड हिरोनं आपल्याकडे ठेवले. स्प्लेंडर मले पाहिजे, हे स्प्लेंडर. अबे पण ते ओरिजिनल कंपनी त्याची वयनं, त्याला माहीत आहे नवीन गाड्या कशा बनवायच्या आणि कशा लॉन्च करायच्या. त्याला ज्या गाड्या चालत नाही त्या दिल्या होंडाले, त्यानं ठेवल्या बिचाऱ्यानं. त्यानं मग आता पहिले हिरो होंडाचं एक शोरूम होतं, आता तुम्हाला अलग अलग, हिरोचं वेगळे दिसन, होंडाचं अलग दिसन. ठीक आहे. काऊन असं झालं? तर आता त्याचा करार तुटला. समजलं का? मग असं भारतात ॲग्रीमेंट करून चाला लागे. ठीक आहे. भारतीय माणूस पकडा लागे तव्हा. ठीक आहे. मग मालकी, ठीक आहे, भारतीय माणसाची राहील. मग 49 अजून रिस्क 49-21. मग हे उलट होईल 26-74. ठीक आहे. मग फॉरेनच्या माणसाचे 74%, भारतीय माणसाचे एकदम कमी रिस्क. जिथं हाय झोन आहे तिथं कोणालाच मान्यता नाही दे. जसं ॲटॉमिक रिसर्च आहे तिथं फॉरेनच्या माणसाले भारतात काही करायची परवानगी नाही. काऊन? तर आपण आणलेला, ठीक आहे, युरेनियम अणुबॉम्बले वापरू का कुठं वापरू हे कोणाचंच लक्ष गेलं पाहिजे नाही. आणलं का गुपचाप तिकडं थोडंसं काढून बी ठेवलं. एखादा असला कुठं चालला घेऊन, कुठं नाही जी इथंच ठेवत होता ना कायले 17व्या. ठीक आहे. तर असं लपून गिपून पाहू शकते. अबे अणुबॉम्ब बनवायचा आहे, त्याच्यातलं वापरलंच माहीत नाही पडलं पाहिजे ना भाऊ. आणाचं अणुभट्टीत टाकाले आणि वापराचं अणुबॉम्बले. हे कुठं फॉरेनच्या लोकांना तसेच तर बनवले आपण अणुबॉम्ब. आपले का सेपरेट त्याले मागा बरं जगातल्या देशाले म्हणजे अणुबॉम्ब बनवायचा युरेनियम पाहिजे, देते का? गेम करा लागते. ठीक आहे. काय करावं लागते? गेम भरवा लागते. तू बरोबर आणाचं 1 किलो युरेनियम पाहिजे, टाकाचं 800 ग्रॅम 200 ग्रॅम वाचून ठेवायचं. असं करू आपण अणुबॉम्ब बनवले. मग आता लक्ष द्या. आता लक्ष द्या, मी का म्हणून राहिलो. मग 3 वेळा ढोबरी लागली. यायनं सांगितलं का तुम्ही आता भारतामध्ये का लागू करा. ठीक आहे. खाऊच्या धोरण का करा लागू करा. आयात पर्यायीकरण बंद करा. आयातीले पर्याय ठेवू नका. तुमच्या देशात एखादा परकीय माणूस कंपनी टाकतो म्हणते, टाकू द्या. खाऊच्या धोरण लागू केल्यानं फायदा का झाला? तर फॉरेनच्या टेक्निकल गोष्टी फुकट आल्या, त्यानं कंपन्या टाकल्या. आता कंपन्या टाकल्यात माणसं आहे का त्याच्यापाशी?
आणि इथं आणून पोचतं तरी परवडन का? आणि त्या देशातले लोक येऊन भारतात राहीन का? मग त्यानं कंपन्या टाकल्या, आणि कंपन्या टाकल्यावर रोजगार कोणाला दिले? भारतीय लोकांना. त्याच्यातून पगार भेटला आणि फुकट टेक्निक आली. अशी बनवते का वस्तू? वा वा वा, चला ते का नटबोल्ट. त्या बाहेर कुठं कुचकाचा कुचक कुठाई. ठीक आहे. अशी सगळे पाहून घेतलं, आणि मग हे लोक जे भारतात इंजिनियर झाले त्याला प्रॅक्टिकली नॉलेज भेटायला लागलं, आणि मग हे हुशार झाले. हे जे आता भारतातले लोक या कंपनीतून त्या कंपनी उड्या मारतात, हे टेक्निक आपल्यापाशी नव्हती. होती तर मोजक्या प्रायव्हेट कंपन्या होत्या, ह्या ढोबर झालेल्या इंजिनाच्या मशिना होत्या. हे सगळे नवीन नवीन टेक्नॉलॉजीच्या मशिना केव्हा आल्या? 91 नंतर. त्या कंपन्या उभं राहायला लागल्या, 5 वर्ष लागले, आणि 96 पासून भारताच्या तिजोरीत पैशाचा ओघ सुरू झाला. मग त्याच्यावर भारत सरकारनं टॅक्स आकारले, कॉर्पोरेशन टॅक्स. वस्तू उत्पादित झाल्या त्याच्यावर, ठीक आहे, उत्पादन शुल्क. मग लोकांचं उत्पन्न वाढलं त्याच्यावर इन्कम टॅक्स. रपारप पैसे सरकारच्या तिजोरीतले वाढले, आणि मग पैसा उपलब्ध झाला डेव्हलपमेंटसाठी. बाण सिमेंटचे रस्ते, ओत लोकांच्या नड्यात कुचकू सिमेंट. ठीक आहे. तर हे कुठून आले पैसे? 91 नंतरचा हा भारत आहे. केव्हा नंतरचा? 91. प्रायव्हेट कंपनी आल्या का? आल्या. मग लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन आणि ग्लोबलायझेशन. आता ठीक आहे, आता लक्ष द्या. आता प्रायव्हेटायझेशन म्हणजे का? तर भारत सरकारच्या सेल गेल भेल नावाच्या कंपन्या आहे, ONGC, ठीक आहे, हिंदुस्तान पेट्रोलियम, त्याच्यानंतर भारत पेट्रोलियम, IOC नावाजलेल्या कंपन्या आहे. ह्या ज्या कंपन्या आहे, आता 10,000 कोटीची एखादी शेलची कंपनी आहे, स्टीलची, 10,000 भारत सरकारची. भारत सरकार म्हणते याच्यातले आम्ही 40% शेअर विकत आहे. म्हणजे किती कोटीचे? 4,000 कोटीचे. याले म्हणते डिसइन्व्हेस्टमेंट. मालकी माहीच राहीन भारत सरकारची. अबे 60% शेअर कोण ठेवले? भारतानं. 40% इकाले काढले. मालकी कोणाची आहे? भारताची. कारण 40%, 60% शेअर होल्डिंग कोणाची आहे? मग हे 40%चे शेअर विकले सेलचे. ठीक आहे. हे एखाद्यानं घेतले तर त्याच्यातून का भेटन? पैसे 4,000 करोड रुपये. आणि 4,000 करोड रुपये ते भारताच्या तिजोरीत जमा होते. तो पैसा वापरते डेव्हलपमेंटसाठी. याले म्हणते डिसइन्व्हेस्टमेंट, मराठीत म्हणते निर्गुंतवणुकीकरण. सरकारच्या कंपन्यातून पैसा काढून घेणे, ठीक आहे, पण मालकी ताबा ठेवणे, बंदी इकणे नाही. हा बापू बंदी शिकून राहिला, बुडा सगट. ठीक आहे, समजलं का? बंदी नाही इकायची म्हणते मनमोहन सिंग. मालकी सरकारची असली पाहिजे. वरचं इकाचा माल मालकी स्वतःची ठेवायची. 49% पर्यंत इकलं तर काही प्रॉब्लेम नाही. 51% मालकी कोणाची राहिली पाहिजे? सरकारची. उद्या जास्त केलं, चापकाचे फटके हाणले जाग्यावर. ठीक आहे. प्रायव्हेटायझेशन केल्याचे काही फायदे बी आहे आणि काही तोटे बी आहे. मग याले म्हणते, म्हणून निर्गुंतवणुकीकरण ही संकल्पना कशाच्या अधीन येते? खाजगीकरण, जागतिकीकरण, उदारीकरण. तर खाजगीकरणाच्या अधीन येते. कशाच्या? खाजगीकरण म्हणजे सरकार, ठीक आहे, आपले, ठीक आहे, कंपन्या खाजगी लोकायले काही शेअर, काही टक्के शेअर इकाचे. समजलं का? अबे समजलं का? मग भाऊ, मग रुपयाची परिवर्तनीयता म्हणजे का? तर कोणत्याही वस्तू आयात करता येत नव्हत्या. खाऊजा धोरण केल्याच्या नंतर सगळ्याले परवानगी. तुम्हाला वाटते त्या वस्तू बोलवा, वाटते त्या सेवा बोलवा. समजलं का? मग पण कंपनी टाकायची आहे भारतात, किंवा भारतातल्या माणसाला बाहेर देशात टाकायचं आहे, तर त्याच्यासाठी तुला सरकारची परवानगी घ्या लागेल. वस्तू तर कोणती बोला. 91 नंतर सगळे ओपन केलं. का केलं? ओपन केलं. सगळे क्षेत्र ओपन केले. ठीक आहे. कोणाला जे पाहिजे ते वस्तू बोलावं, आम्हाला काही विचारू नको. म्हणजेच रुपया परिवर्तनीय केला. का केला? म्हणजे आता म्हणजे ह्या जो कायदा होता 73चा, ह्या का केला? रद्द. आणि याच्या जागी आणला फेमा. का आणला? फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट ऍक्ट. मॅनेजमेंट ऍक्ट. पहिले रुपयावर कंट्रोल, रुपया डॉलरचं जे हस्तांतरण होत होतं याच्यावर कंट्रोल होता. कोणाचा? सरकारचा. सरकारने हा कंट्रोल काढून टाकला. रेग्युलेशन होतं सरकारचं, रेग्युलेशन काढून टाकलं. आणि मार्केटच्या मागणी पुरवठ्यानुसार रुपयाच्या तुलनेत डॉलरची किंमत ठरायला लागली. याले म्हणते रुपयाची परिवर्तनीयता. कशाले परिवर्तनीय म्हणायचं रुपया? तर जागतिक मागणी पुरवठ्याच्या सिद्धांतानुसार जर डॉलरची किंमत रुपयाच्या तुलनेत ठरत असन, ठीक आहे, तर त्याले म्हणायचं रुपया पूर्ण परिवर्तनीय झाला. समजलं का? सरकारचं कंट्रोल राहणार नाही. समजलं का?
मग आता जे ठरत आहे रेट हे कायच्या ठरत आहे, मागणी पुरवठ्यावर. आता बंद केलं. का केलं? बंद केलं ना सरकारनं, कंट्रोल ठेवणं. पहिले सरकार कंट्रोल ठेवे कायच्यावर, कार डॉलरचे रेट रुपयामध्ये किती राहील हे कोण ठरवे? सरकार ठरवे. मागणी पुरवठ्यानुसार ठरत नव्हतं. मी का म्हटलं समजलं का? भाऊ मी का म्हटलं समजलं का? पहिले डॉलरचे रुपयाचं एक्सचेंज जे होत होतं हे एक्सचेंज कोण ठरवत होतं? सरकार ठरवत होतं. 1991 नंतर याच्यातले हस्तांतरण सरकारनं काढलं, आपला हस्तक्षेप काढला, रेग्युलेशन काढलं आणि काढल्यामुळे रुपया परिवर्तनीय झाला. आपल्याला विचारते कोण्या खात्यावर रुपया कसा कसा परिवर्तनीय झाला? समजलं का? परिवर्तनीय झाला म्हणजे त्याच्यावरचं का काढलं? रेग्युलेशन काढलं. का काढलं? म्हणजे मग याची कंपनी आहे आणि याला एखादं अर्जंट बेरिंग गेलं आणि भारतात भेटतच नाही, फॉरेनहून बोलायचं, ह्या लगेच बोलावू शकते, सरकारला विचारायचं काम नाही. त्याला कंपनी टाकायची आहे, फॉरेनहून मशीन बोलवायची आहे लगेच. आता हे विटा बनवायच्या मशीन आहे, ते भारतात नाही बनवत, चायनात नाही. ते विटा बनवायच्या, रेडीमेड विटा, डायरेक्ट थेच गारा तुडवते, थेच गारा बनवते, थेच माती गायते, सब एका इकडून लावलं हिशोब का सगळं ठीक आहे. थेच पाण्यानं गारा बनवला का थेच गारा बनवून लगेच इटा बनवून बाहेर काढते आणि त्याच्यात ड्रायर बी आहे, थ्यास वायवते बी आणि तिकडं नेऊन ठीक आहे ढिगही लावते. अशा मशीन आल्या ठीक आहे. हे मशीन लगेच बोलावता येते. वाट पाहत पहिले सरकारला विचारायला लागे बोलू का नाही बोलू. मी का म्हटलं समजलं का? रुपया परिवर्तनीय केला पण किती खाते पाहिले आपण? 3. चालू म्हणजे चालू खात्यात 2 प्रकार, दृश्य आणि अदृश्य, आणि एक कोणतं? तर कोण्या खात्यावर केव्हा रुपया परिवर्तनीय केला असं आपल्याला विचारते. समजलं का मी का म्हणलं? अबे मी का म्हणलं समजलं का? बयाड बोंग्यो. हा मग आता इथं पहा, आता इथं पहा कुठं गेलं? हा आता रुपयाची परिवर्तनीयता ठीक आहे. 3 खाते आहे. किती खाते आहे? किती खाते आहे? किती खाते आहे? चालू खातं. चालू खातं. चालू खात्यात 2 खातं, दृश्य खातं म्हणजे वस्तूचं खातं आणि अदृश्य खातं म्हणजे आता लक्ष द्या, छोट्या छोट्या वस्तू बोलवा लागेल लोकायले. एखाद्या छोटा मोठा उद्योग आहे भारतात बनतच नाही ठीक आहे, ते वस्तू फॉरेनवरूनच बोलवा. कोणाला कच्चा माल बोलवा लागेल जो भारतात बनतच नाही ठीक आहे. मग अशा वेळेस सरकारवर अवलंबून राहा लागेल. तर सरकारनं काय केलं? 1991 खाऊच्या धोरण लागू केल्याबरोबर भारत सरकारनं 1 मार्च 1992 दुहेरी विनिमय पद्धत वापरली. कोणत्या खात्यावर वापरली? दुहेरी विनिमय पद्धत. दृश्यच्या खात्यावर. भारतानं वस्तूच्या खात्यावर दुहेरी विनिमय पद्धत वापरली. आणि दुहेरी विनिमय पद्धत म्हणजे का? पहिले फुल सरकारला विचारल्याशिवाय कोणती वस्तू बोलावता येत नव्हती. 100% रेग्युलेशन होतं. आता सरकार म्हणते तुले जर वस्तू बोलवायची आहे, 92 म्हणते कोणत्याही व्यापाऱ्याला फॉरेनवरून वस्तू बोलवायची आहे तर तू चोट्या का करजो ठीक आहे. निर्यात करण्याला कंट्रोल नव्हतं. निर्यात किती काही करा, आयात करताना मला विचारा, कारण आयातीसाठी काय द्या लागते? डॉलर मोजून. निर्यातीला तर विषय नाही, त्याच्यात तर आनंदच होता. भारत सरकार या करो निर्यात, येऊ द्या डॉलर. समजलं का? हा आयातीले कंट्रोल होता. मग एखाद्याला एखादी वस्तू बोलवायची आहे तर पहिले 100% सरकारवर निर्भर, सरकारनं परवानगी दिली तरच बोलावता येईल, नाही तर नाही बोलावता येईल. मग त्याच्यानंतर का झालं? तर त्याच्यानंतर सरकार म्हणते का 2 रेट ठरवतो आम्ही. किती रेट? हा 1 रेट ठीक आहे. 1 रेट राहील का जो आम्ही ठरवू. म्हणजे जर लक्ष द्या, म्हणजे जर एखाद्या माणसाले $1000 वस्तू बोलवायची आहे. किती डॉलरची? $1000 बोलवायची आहे. तर याच्यातले तुले $400 40% सरकारी रेटनुसार द्या लागल. $400 सरकारचा जो रेट आहे डॉलरच्या तुलनेत रुपयाचा एक्सचेंजचा ठीक आहे. आणि एक दर राहील ठीक आहे. 60% पैसे $600 तुले कोणत्या रेटनं द्या लागल ठीक आहे. कोणत्या रेटनं द्या लागल? मागणी पुरवठ्याच्या सिद्धांतानुसार द्या लागल. याले म्हणते दुहेरी विनिमय दर. म्हणजे 2 कॅल्क्युलेशन करा लागेल त्याले. एक $400 वेगळं, $600 वेगळं. 40% गव्हर्नमेंट रेटनुसार आणि 60% मागणी पुरवठ्यानुसार. याले म्हणते दुहेरी विनिमय दर. म्हणजे आता $1 बरोबर इथं 20 रुपये होते. किती रुपये होते?
20 आणि इथं मागणी पुरवठा सिद्धांतानुसार $1 बरोबर 50 रुपये होते. तर ह्या विनिमय दर वेगळ्या आणि ह्या विनिमय दर वेगळ्या. तर $400 द्यायचे आहेत, तर इथं द्या लागन, हे द्या लागन $400. किती डॉलर? 400. तर 4 दुने 8 आणि 3 शून्य किती मोजा लागन? बरोबर आहे ना, 4 दुने 8 3 शून्य किती मोजा लागन? 8,000 रुपये. कायसाठी? $400 साठी. किती डॉलरसाठी? आणि इथं रुपये आहे 50. $600 द्यायचे आहे. 6 पंच 30 3 शून्य 30,000 याचे मोजा लागन, याचे मोजा लागन. म्हणजे असे टोटल त्याले $1,000 साठी पैसे किती द्या लागन? 38,000 रुपये. हे समजलं का मी का केलं? सरकार म्हणते 40% पैसे गव्हर्नमेंटनं ठरवलेल्या रेटनुसार द्या आणि 60% पैसे जागतिक मार्केटमध्ये रुपया आणि डॉलरच्या मागणी पुरवठ्याच्या सिद्धांतानुसार द्या. समजलं का? मग मार्केटमध्ये जो मागणी पुरवठ्याचा रेट, मग दोन रेट होते. सरकारनं एकच वर्ष हे पॉलिसी चालवली आणि बंद केली. ठीक आहे. आणि लगेच यालेच म्हणते याले दुहेरी विनिमय पद्धत, याले म्हणते रुपया अंशतः परिवर्तनीय केला. 1992 रुपया चालू ठीक आहे. हे 1992 रुपया दृश्य खात्यावर अंशतः परिवर्तनीय केला. का केला? अंशतः परिवर्तनीय म्हणजे पोलिसच त्याच्यावरचे कंट्रोल हटवले. समजलं का? 60% हटवले, पण अजूनही तसाच होता. मग आता लक्ष द्या. मग त्याच्यानंतर 93 वस्तूच्या खात्यावर काहीच कंट्रोल नाही ठेवले. ज्याले जे वस्तू पाहिजे ते बोलवत बसा, खड्ड्यात आम्हाला विचारू नका, मार्केटमध्ये जे रेट आहे देत बसा, चुलीत गेलं कामधाम. कोण म्हणते असं? सरकार. 1993 भारत सरकारनं वस्तूच्या खात्यावर बंदा रुपया खुला केला, म्हणजे रुपया टोटली परिवर्तनीय. रुपया चालू खात्यावर अंशतः रुपया इकडे लक्ष द्या. रुपया चालू खाता आहे. चालू खात्यात किती खाते? 2. एक वस्तूचं म्हणजे दृश्य आणि एक अदृश्य. पहिले रुपया सेवा खात्याला हातच नाही लावला. रुपया परिवर्तनीय केला वस्तूसाठी अंशतः. दुहेरी विनिमय पद्धत लावली. सरकारची एक आणि एक मागणी पुरवठ्याची. एकाच वेळेस दोन्ही रेटनं पैसे द्या लागे. 60% 40%. समजलं का? याले म्हणते दुहेरी विनिमय पद्धतीले म्हणते रुपया चालू खात्यावर वस्तूच्या खात्यावर म्हणजेच दृश्य खात्यावर अंशतः परिवर्तनीय झाला. दुहेरी पद्धतीले अंशतः. हेच दृश्य खात्यावर रुपया अंशतः परिवर्तनीय. आणि 93 काहीच कंट्रोल नाही ठेवले सरकारनं. पुरा ओपन ना गोया. दृश्य खात्यावर का केलं? दृश्य खात्यावर रुपया पूर्णतः परिवर्तनीय झाला म्हणते आले. समजलं? आता लक्ष द्या. मग चालू खात्यात किती खाते? 93 व्यापारी खात्यावर दृश्य खात्यावर रुपया पूर्ण परिवर्तनीय. पण इकडल्या खात्यावर झाला होता का? नाही. म्हणून 93 चालू खात्यावर अंशतः परिवर्तनीय झाला, म्हणजे अर्धाच भाग झाला. म्हणून चालू खात्यावर अंशतः परिवर्तनीय. मी का म्हणलं? गेलं का डोक्यात? गेलं का डोक्यात? का वरून चाललं? गेलं का डोक्यात? भांडवलीचा विषय सोडा, भांडवलीवर अजून रुपया परिवर्तनीय नाही झाला. ठीक आहे. चालू खात्याचे किती प्रकार? 2. दृश्य आणि पहिले रुपया डायरेक्ट 1991 खावजा धोरण लागू केलं आणि 92 पासून डायरेक्ट रुपया परिवर्तनीय केला का? नाही. वस्तूच्या खात्यावर 2 रेट ठरवले का तुला आता वस्तू बोलवायची आहे ना, तर पूर्ण सरकारचं कंट्रोल नाही राहील, थोडंसं राहील. मग 60% रेट मागणी पुरवठ्यानुसार ना 40% गव्हर्नमेंटनुसार तुले पैसे द्या लागत. त्याले म्हणते रुपया वस्तूच्या खात्यावर अंशतः परिवर्तनीय झाला. अंशतः परिवर्तनीय दृश्य खात्यावर 92. 93 पुरा वस्तूच्या खात्यावर रुपया ओपन केला. मागणी पुरवठ्याचा सिद्धांतानुसार इंटरनॅशनल मार्केटमध्ये डॉलरची किंमत रुपयाच्या तुलनेत ठरण. जे चालू आहे ते बोला, तुले वाटते ते बोला, मला काही विचार नको साल्या. समजलं का? 93 वस्तूच्या खात्यावर रुपया टोटली परिवर्तनीय झाला वस्तूच्या खात्यावर. पण 93 वस्तूच्या खात्यावर झाला आणि चालू खात्यात अजून कोणतं खाते? ते वस्तूच्याच खात्यावर झाला. म्हणून म्हणते 93 चालू खात्यावर अंशतः परिवर्तनीय झाला. दोन्हीवर झाला असतात का म्हणलं असतं? मग चालू खातं पूर्ण परिवर्तनीय झालं. कोणाला जे पाहिजे ते वस्तू बोलवा, काही कंट्रोल नाही. सरकारने विचारायचं बी काम नाही, तुला पाहिजे ते बोलाव.
मले विचारू नको म्हणते सरकार आता. आणि मग 1994 भारत सरकारनं सेवाच्या खात्यावर रुपया का केला? परिवर्तनीय. मग 94 सेवाच्या खात्यावर रुपया परिवर्तनीय केला. तर मग ॲब्सोल्युटली 1994 चालू खात्यावर सुद्धा रुपया का झाला? परिवर्तनीय झाला. समजलं का? 92 दृश्य खात्यावर रुपया अंशतः परिवर्तनीय दुहेरी पद्धतीमुळे. 93 वस्तूचं खातं पूर्ण ओपन म्हणून म्हणते का दृश्य खात्यावर रुपया 1993 पूर्णतः परिवर्तनीय, पण चालू खात्यावर अंशतः. आणि 94 सेवाचं खातं ओपन केलं तर म्हणून मग झालं चालू खातं पूर्णतः परिवर्तनीय. पण इथं अजूनही परिवर्तनीय झालेला नाही. कोणत्या खात्यावर? याच्यासाठी 2 वेळा तारापूर नावाचा माणूस नेमला होता केंद्र सरकारनं. तारापूर समितीनं सांगितलं का भांडवली खात्यावर बी रुपया का करा, म्हणजे बाहेरच्या माणसाले भारतात उद्योग टाकायचा आहे किंवा भारतातल्या माणसाले बाहेर उद्योग टाकायचा आहे तर सरकारले विचारा लागते. मी का म्हणलं समजलं का? सरकारले विचारल्याशिवाय डिसिजन घेता येत नाही. इथं कोणती वस्तू बोलवा, आता तुम्ही काही बी बोलवू शकता फॉरेनहून, इंडिव्हिज्युअली बोलवू शकता, काही प्रॉब्लेम नाही. समजलं का? माझ्या घरासाठी फर्निचर लागलं तर मी चायनात जाऊन आणू शकतो. मी का म्हणलं पण पहिले नव्हतं आणता येत. समजलं का? काहून? पहिले काय होतं? कंट्रोल होतं. काय होतं? कंट्रोल होतं. याले म्हणते रुपया परिवर्तनीय करणे. रुपया डॉलरच्या तुलनेत कसा एक्सचेंज करायचा याच्यावर सरकारचे कंट्रोल होते तर अपरिवर्तनीय होता. कंट्रोल काढले तर काय झालं? परिवर्तनीय. जमन काही प्रॉब्लेम? ओके. हां, आज डोक्याच्या वरून गेलं तुमच्या. ठीक आहे, चलो आजच्या दिवशी इथंच थांबतो, उद्या पाहू.